हाय हॅलो नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी स्वाती आपल्या OVN मम्मा चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही विचार करत असाल की ही कुठे चालली आहे? सकाळचे 5 वाजलेले आहे आणि मी, आई, भाऊ आम्ही सगळेजणं चाललेलो आहे पुन्हा एकदा नाशिकला. मी मागच्या वेळेसच नाशिकला गेलेली, त्यावेळेस मी बोललेली की काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणून मी चाललेली आहे. तर फायनली आमचं ते महत्त्वाचं काम सक्सेस झालं आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की माझ्या भावाची एंगेजमेंट आहे. आम्ही मागच्या वेळेस त्याला नाशिकला मुलगी बघायला गेलेलो. देवाच्या कृपेने सगळं फायनल झालं आणि त्याचा साखरपुडा आहे. तर आम्ही गेलो माझ्या बहिणीकडे नाशिकला. मी मागच्या वेळेस सांगितलेलं आमचे सगळे नातेवाईक नाशिकला गेल्यावर मी बहिणीकडे गेली, म्हणजे मामाच्या मुली, माझी सख्खी बहीण, सगळे नातेवाईक तिकडेच राहतात म्हणून आम्ही यावेळेस तिकडेच गेलो. आणि अशा निमित्ताने आम्ही 2 वर्षानंतर आम्ही चारही बहिणी एकत्र आलो आणि खूप आनंदाचे क्षण असतात जेव्हा असं एकत्र येतो आणि ह्या प्रसंगाने इतकं एन्जॉय करायला मिळतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये हसणं, मस्करी करणं, खूप एन्जॉयमेंट होते. आणि आता ह्याच्यापेक्षा तर भारी एन्जॉयमेंट आता आमची लग्नामध्ये होणार आहे. खूप उत्सुकतेने आम्ही लग्नासाठी वाट पाहत होतो आणि आता हा आमच्या चौघी बहिणींसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. तर आम्ही तिकडे सगळे एकत्र जमलो, एकत्र जेवण वगैरे खूप, म्हणजे इतकं भारी वाटतं ना असं काही घडल्यावरती. तर सगळे एकत्र मिळून सगळा स्वयंपाक वगैरे केला, रात्रीचं जेवण वगैरे. मुलांनाही सगळ्यांमध्ये एकत्र येऊन खूप छान वाटते, मजा येते आणि सगळ्यांसोबत एकत्र असे सण सेलिब्रेट करायला पण खूप वर्षानंतर अशा सगळ्या गोष्टी घडतात. अजून तरी माझ्या दोघी-तिघी बहिणी आल्या नव्हत्या, या मामांच्या मुली होत्या आणि 2 बहिणी तशा एक-एक करून येत होत्या, ज्यांची जशी गाडी होती त्याप्रमाणे. तर सगळे रात्री आम्ही एकत्र जेवायला बसलो, सगळेच जण आलेले होते आणि 2-3 वर्षानंतर जेव्हा बहिणी भेटतात तेव्हा तो आनंद खूपच वेगळा असतो सगळ्याजणी एकत्र भेटण्याचा. आणि रात्री सगळं जेवण खावण झाल्यावरती आम्ही नवरदेवाला जबरदस्ती मेहंदी काढायचा प्रयत्न केला. हल्ली मुलं खूप लाजतात मेहंदी काढायला, पण आम्ही सगळ्यांनी मिळून, त्याच्या भाचींनी मिळून त्याला मेहंदी काढायला बसवलं आणि खूप मजा येत होती. सगळ्यांनी खूप त्याची मस्करीही केली. आमच्या सगळ्यांमध्ये बसून भाऊ इतका लाजत होता ना, पहिल्यांदा तो मेहंदी काढायला बसलेला आणि सगळ्या लेडीजने आम्ही त्याला एकत्र पूर्ण गोल सर्कल करून आम्ही त्याला बसवलेलं. तर इतका लाजत होता तो, आम्ही जबरदस्ती त्याचा व्हिडिओ काढला आणि त्याच्या बायकोला दाखवण्यासाठी त्याला म्हटलं तू मेहंदी आम्हाला काढायचीच आहे आणि मेहंदी काढायला बसवलं त्याला. आणि आता सगळ्यात जास्त उत्सुकता आहे त्याच्या लग्नाची आणि उद्या एंगेजमेंट आहे. तर एंगेजमेंटची तयारी आहे. आम्ही सगळ्या बहिणी देखील एकत्र जमलेलो आहे. मेहंदीचा प्रोग्राम तसाच चालू आहे आणि आता उद्या एंगेजमेंटचा व्हिडिओ देखील मी नक्की टाकणार आहे. माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.